बऱ्याचदा आपलं लाईफ इम्प्रूव्ह न होण्यामागचं कारण हे लॅक ऑफ अवेअरनेस हे असतं. काही नाही, खरंच लॅक ऑफ अवेअरनेस इन ईच अँड एव्हरी एरिया. आपल्याला गोष्टीच माहीत नसतात. म्हणजे कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं, त्या माणसाला काहीतरी 10% त्यातलं कळत असतं, माहीत असतं, किंवा एखादा अनुभव आलेला असतो. मग आपण त्या व्यक्तीचं ऐकतो, ती गोष्ट करायला जातो. खूप वर्षांपासून आपली तब्येत बिघडत असते, काहीतरी क्रोनिक पेन असतं, काहीतरी होत असतं आपल्याला ते माहीत असतं. पण कोणीतरी सांगतं या डॉक्टरकडे जा, कोणीतरी सांगतं मग मला पण असं होत होतं. आपल्याला त्याची पण रियालिटी माहीत नसते, त्या व्यक्तीला नेमकं काय होतंय, त्याची इंटेन्सिटी किती आहे. तरीही त्या अनुभवापोटी आपण ते सगळं ऐकतो आणि ती व्यक्ती जे सजेस्ट करेल ते करतो, तो उपाय करतो, त्या डॉक्टरकडे जातो. आपण का नाही गुगलवरती माहिती काढत, का नाही आपण पाहत की बुवा मला हे असं असं सगळं होतंय, ही सिम्पटम्स आहेत, तर ह्याला ॲक्च्युली काय म्हणतात, हे कशामुळे होतंय, बरं याच्यावरती काय ट्रीटमेंट्स आहेत, काय प्रोफेशनल आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो, प्रोफेशनल गायडन्स तुम्हाला त्यातून मिळतो. बरेचसे तिथे कॉन्टॅक्ट्स असतात. का नाही आपण स्वतः जाऊन त्या गोष्टी तपासून पाहत, चेक करत. हे जसं हेल्थच्या बाबतीत आहे ना, तसंच आपल्या करिअरच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे आपण कुठेतरी स्टक झालेलो असतो, आपण एक क्वालिफिकेशन घेतलेलं असतं, आपण जॉब भलताच करत असतो, आपल्याला आवडत तिसरीच गोष्ट असते, पण आपल्याला यातलं काहीच माहीत नसतं. आपल्याला जे आवडत असतं त्या गोष्टींमधून अर्निंग कसं करायचं, त्या गोष्टींमध्ये करिअरचे काय काय ऑप्शन्स आहेत याची आपल्याला माहीत नसते. आपण जे क्वालिफिकेशन घेतलेलं असतं त्यातून फक्त आपल्याला एकच वे करिअरचा माहीत असतो, जो सगळ्यांना माहीत असतो. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच असे ऑप्शन्स असतात जे एक्झिस्ट तर करत असतात, पण आपल्याला त्याची कल्पनाच नसते, कारण आपण ते जाऊन सखोलरित्या पाहतच नाही, ते शोधतच नाही, त्याचा शोधच घेत नाही. बऱ्याच अशा गोष्टी अशा असतात करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा, फायनान्सच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच. आपल्याला कोणीतरी सांगतं इथे इन्व्हेस्ट करा, ती बँक चांगली आहे, किंवा ती एक शाखा चांगली आहे, ती एक पतसंस्था चांगली आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच ऑप्शन्स असतात, किंवा बराचसा आपल्याला अभ्यास करण्याची गरज असते, जेणेकरून आपले जे पैसे आहेत ते सुरक्षित राहतील आणि ते वाढतील या दृष्टीने. पण आपण ते पाहतच नाही. अगदी घरी आपलं घर व्यवस्थित चालवण्यासाठी, सुरळीत चालवण्यासाठी सुद्धा बरीच अशी उपकरणं असतात, बऱ्याच अशा गोष्टी असतात, पण आपल्याला त्यांची नावं माहीत नसतात, त्या कुठे मिळतात हे माहीत नसतं. बरं, त्या यूज कशा करायच्या ते सुद्धा माहीत नसतं. त्यामुळे आपलं लाईफ एकंदरीतच इम्प्रूव्ह न होण्यामागचं कारण हे आपल्याला अवेअरनेस त्या गोष्टीचा नसणं हेच असतं.